नमस्कार. मी विश्वास उटगी. आतापर्यंत निवडणुका लोकसभेच्या ज्या झालेल्या आहेत त्यातली ही 6वी राऊंड आहे आणि शेवटची राऊंड ही 1 जूनला आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 4 जूनला मतमोजणी सुरू होईल. किंबहुना 4 जूनला नवीन सरकार कोणतं येईल याचं स्पष्ट उत्तर मिळेल. आणि आता ज्या काही घटना घडतायत किंवा यापूर्वीच्या 5 राऊंडमध्ये इंडिया अलायन्स हा 272 पार करून गेलेला आहे. याच्याबद्दल इंडिया अलायन्सचे अनेक नेते स्पष्टपणे सांगतायत आणि आपण जे विश्लेषण केले आतापर्यंत त्यातून महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्णपणे 28 पैकी 39 जागांनी जिंकून येईल आणि इंडिया अलायन्स हा निश्चितपणे 272 क्रॉस केलेला असेल हे आपण हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्राच्या तमाम श्रोत्यांना आणि वाचकांना हे आपण प्रत्येक वेळेस विश्लेषण करून सांगत आहोत. परंतु आता जो 6वा राऊंड आहे या 6व्या राऊंडमध्ये इंडिया अलायन्सचा परफॉर्मन्स हा इतका एक्सेप्शनली चांगला झाला पाहिजे, त्यातून त्यांच्या विजयाच्या शक्यता किती आहेत ह्या आपण नीटपणे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. आज दिल्लीच्या 7 जागा, यूपीतल्या 14 जागा, बिहार आणि बंगालमधल्या 8 जागा, ओरिसामधल्या 6 जागा आणि जम्मू काश्मीरची एक अनंतनागची जी पोस्टपोन झालेलं इलेक्शन होतं ती मला वाटतं आज आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरची एक आहे. हरियाणाच्या 10च्या 10 जागांवरती आज निवडणूक आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंडच्या 4 जागा आहेत, बंगाल 8 जागा आहेत. ही महत्वाची निवडणूक यासाठी आहे, एकूण 115 जागी अजून निवडणूक शिल्लक आहे. त्यातली आजची निवडणूक ही 58 मतदारसंघात आहे. त्याची मी तुम्हाला राज्य सांगितले. पण या राज्यांमध्ये प्रमुख मोठा हिस्सा हा उत्तर प्रदेशचा आहे. मेनका गांधी या स्वतः सुलतानपूर मधून आहेत. त्या जरी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी असल्या तरी सध्या वातावरण हे अत्यंत वेगळं आहे. सुलतानपूरवरून त्या निवडून येतील यात शंका नाही, परंतु त्या ठिकाणी सुलतानपूर, आझमगड हा संपूर्ण जो भाग आहे हा बिहारला लागून असलेला उत्तर प्रदेशचा तो भाग आहे. या ठिकाणी यादव आणि मुस्लिम यांचं प्राबल्य आहे, पण तरी सुद्धा मागच्या वेळेस या 14 जागांवरती वर्चस्व हे बहुतांशी भारतीय जनता पक्षाचं होतं आणि त्याच्यामध्ये बीएसपीला सुद्धा काही वाटा होता. अखिलेश यादव यांच्या पक्षाला 2च जागा होत्या, पण काँग्रेसला एकही जागा नव्हती. किंबहुना 58 जागांपैकी 40 जागा या भारतीय जनता पक्षाच्या नावावरच विजयी झालेल्या होत्या आणि उर्वरित 18 जागांमध्ये हरियाणामध्ये म्हणजे LLP किंवा इंडियन लोकदल हे 2 पक्ष होते जे जाट पक्ष आहेत असं आपण म्हणतो. त्यानंतर इथे बीएसपीच्या काही सीटा होत्या आणि मुख्यतः ओरिसामध्ये बीजेडी म्हणजे बिजू जनता दलाच्या सीटा होत्या. हीच गोष्ट बिहारमध्ये जेडीयू कडे आणि बीजेपीकडे ह्या सीटा होत्या. आणि बंगालमध्ये सुद्धा आता ज्या 8 जागा आहेत या उत्तर बंगालच्या भागामध्ये ज्या बिहारला लागून आहेत याही ठिकाणी 5 ठिकाणी तर बीजेपीचाच विजय झालेला होता. झारखंडमध्ये सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये 2019 मध्ये बीजेपीचाच विजय झालेला होता. यांच्या जागा ह्या पुन्हा हिसकावून घेणं याकरता प्रचंड मोठी कसरत आज इंडिया अलायन्सच्या सगळ्या पक्षांना करावी लागते. आणि त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की मतांची जी टक्केवारी आहे मागच्या वेळची ही एकूणच जवळजवळ 67-68% मतदान त्यावेळेस झालं होतं 2019चं. आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, 19चं वातावरण म्हणजे पुलवामाच्या बॅकग्राऊंडवरती झालेलं उत्तर भारतातलं संपूर्ण मतदान हे प्रचंड प्रमाणे भाजपच्या बाजूने झालेलं आहे. एक प्रकारची लाट होती मोदींची आणि त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवरती एकतर्फी निवडणूक ती झाली. त्याला आता उत्तर देताना कुठल्या भागात काय परिस्थिती असतं जर बघितलं तर ओरिसामध्ये बीजेडी अजूनही तिथल्या स्थानिक निवडणुका पण आत्ताच आहेत म्हणजे असेंब्लीच्या,
आणि तिथल्या ज्या काही जागा आहेत 6, त्या 6मध्ये बीजेपीला अजूनही फार मोठं, जरी विरोधी पक्ष म्हणजे बीजेडीच्या विरोधात बीजेपी काम करत असली आणि शिवाय काँग्रेस आणि इंडिया अलायन्स आहे, पण तरी त्या ठिकाणी बीजेडीला 6 पैकी बहुतांशी म्हणजे 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. बीजेपी ही 2 किंवा 1 जागांवरती आणि एखादी काँग्रेस, अशा तऱ्हेचं एक विश्लेषण स्थानिक जे काही माहितगार आहेत, सिनियर जर्नलिस्ट आहेत, त्यांच्या मांडणीतून दिसतं. ओरिसाबद्दल संबित पात्रा यांनी ज्या पद्धतीने म्हणजे मोदी भक्त कोण असतील तर मोदींना देवाचा अवतार मोदीने स्वतःच करून दिलेला आहे. पण त्यांचे जे भक्त जे संबित पात्र आहेत, यांनी तर पुढे जाऊन सांगितलं की जगन्नाथपुरीचे जे सर्वात मोठी देवता किंवा या देशाची सर्वात मोठी देवता विष्णूचा अवतार जगन्नाथ, हे म्हणे मोदींचे भक्त आहेत. आणि त्यामुळे त्याचा एक मोठा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या असेंब्लीच्या उमेदवारांना ते होऊ शकतो आणि अर्थातच लोकसभेच्या उमेदवारांना पण होऊ शकतो. त्यामुळे तिथे तो काय फटका बसू शकतो, तो केवळ संबित पत्रांना फटका बसून चालणार नाही, तो पूर्ण भारतीय जनता पक्षाला फटका बसेल. पण त्याच्यामध्ये गेन जो आहे तो गेन भारतीय म्हणजे बीजेडी जे आता जे काही नवीन पटनाईक आहेत त्यांचा तो पक्ष आहे, गेन त्यांना आहे बहुतांशी. त्यामुळे आपण ओरिसाबद्दल आता एवढंच म्हणू शकतो की भाजप त्या ठिकाणी बीजेडीला उलथवून पाडू शकत नाही. बीजेडी हे असेंब्लीला आणि खासदारकीला सुद्धा एक वर्चस्व ठेवेल. बिहारमध्ये आणि बंगालमध्ये आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2019शी काहीही तुलना करणं आता शक्य नाही, कारण का जेडीयू जरी पुन्हा एकदा आता या लोकसभेच्या वेळेस आरजेडी आणि काँग्रेस एकत्र आहेत, सगळे डावे पक्ष एकत्र आहेत आणि बीजेपी बरोबर फक्त नितीश कुमार आहेत. पण आता संपूर्ण बीजेपी आणि जेडीयू यांच्या विरोधामध्ये आज आरजेडी आणि काँग्रेस, ज्या एका विशेष करून तेजस्वी यादव यांचा प्रभाव बीजेपी म्हणजे बिहारमध्ये इतक्या वेगाने वाढतो आहे की मुख्य प्रश्न रोजगार या मुद्द्यावरती लाखो लोक एकवटलेले आहेत. आणि त्यामुळे तिथल्या 8 जागा ज्या आहेत त्यातल्या 6 जागांवरती आज बीजेपी कडून त्या जागा हिसकावून घेणं हे आरजेडीला शक्य आहे. मागच्या वेळेस मतदानाची टक्केवारी मोठी होती, पण यावेळेस आता जी काय लाट दिसते ती रोजगार मिळवण्याकरता आपल्याला इंडिया अलायन्स याचाच उपयोग होऊ शकतो. आणि इथे नितीश कुमार अजिबात या ठिकाणी कुठेही चर्चेत पण नाहीत आणि त्यांच्या सभा ओस पडतायत, अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आणि अत्यंत गोंधळाच्या वातावरणामध्ये बीजेपी आणि नितीश कुमार त्या ठिकाणी असताना तेजस्वी यांच्या भोवती आणि काँग्रेस यांच्या भोवती डाव्यांनी संपूर्णपणे 5 जागा जे काय लढवलेल्या आहेत, या सगळ्या 8 जागांमध्ये बहुतांशी तेजस्वी यादव ही 8 पैकी 6 जागांवरती बाजी मारून नेतील अशा तऱ्हेची परिस्थिती दिसते. बंगालमध्ये मागच्या वेळेस जरी बीजेपीने एक मोठी मजल या 8 भागांवर मारली असली तरी तो भाग हिसकावून घेण्याची क्षमता आता ममता दीदींकडे आहे असं स्पष्ट चित्र दिसतंय. पण तरीही इक्वल जागा शेअर होतील अशा तऱ्हेची परिस्थिती याही ठिकाणी बंगालमध्ये म्हणता येईल. पण आपण जर युपी मध्ये वळलो तर युपी मध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यांनी संपूर्णपणे युपी मध्ये जे काही वातावरण निर्माण मागच्या 2 टप्प्यामध्ये केलंय त्याचा परिणाम म्हणून बीजेपीच्या ताब्यात असलेल्या किंवा बीएसपीच्या ताब्यात असलेल्या जागा या जर एक 6 ते 7% मत टक्केवारी ही काँग्रेसच्या बाजूने झुकण्याची जी शक्यता आता वर्तवली जाते, तसं जर झालं तर दॅट विल बी स्वीप. हा जो स्वीप आहे हा या 14 सीटांपैकी किमान 50 ठिकाणी म्हणजे 7 जागांवरती यादव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना विजय मिळवून देऊ शकतो. अशा तऱ्हेचं वातावरण काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये जे काही समझौता आहे 63 आणि 17 एकूण 80 जागांपैकी, त्यापैकी आता मुख्य कसोटी ही काँग्रेसपेक्षा अधिक अखिलेश यांची आहे. आणि या ठिकाणी बीजेपी एकूणच प्रचारामध्ये सुद्धा बॅकफूट वरती दिसते, कारण का फार मोठ्या प्रमाणात ऍग्रेशन म्हणजे मॅसिव्ह प्रचार, जनतेचा पाठिंबा हा अखिलेश यादव
यांनी प्रश्न महागाईचा आणि रोजगाराचा, तमाम बहुजन समाज, ओबीसी, मुसलमान, आज तरी चित्र असं आहे संपूर्ण युपी मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आज काँग्रेस आणि अखिलेश यांच्या भोवती हा जो व्यापक समाज जो मतदान करणार आहे, जो गरीब आणि मध्यम वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, तो संपूर्णपणे आज इंडिया अलायन्सच्या बाजूने आहे. त्यामुळे 7 जागा म्हणजे 50% जागा उत्तर प्रदेशमधल्या इंडिया अलायन्सला मिळतील अशा तऱ्हेचं वातावरण त्या ठिकाणी आहे. बीजेपीला आपल्या जागा 14च्या 14 राखणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि इथे योगींची फार मोठी कसोटी आहे. बीजेपी डिफेन्सिव्हवर आहे असं स्पष्टपणे म्हणणं आता शक्य आहे. हरियाणाचा जर विचार केला तर हरियाणामध्ये आप एका बाजूने आहे, म्हणजे 1 सीटांवरती, ज्याचं काँग्रेसची अंडरस्टँडिंग आहे. 9 काँग्रेस आणि 1 आप अशा 10 सीटांवरती विरोधात मध्ये आता बीजेपी किंवा लोकदल आणि दुसरा जो पक्ष आहे तो LLJ, ही जी काही पक्ष आहेत यांचा जनाधार इतका घसरलेला आहे की आता त्या ठिकाणी खट्टर हे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि दुसरे मुख्यमंत्री आलेत, पण त्यांचं सरकार मायनॉरिटीमध्ये जात असताना काँग्रेसने सांगितलं आता राष्ट्रपती राजवट लावा, आम्हाला पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येच आम्ही येऊ, म्हणजे असेंब्लीच्या इलेक्शन्स ऑक्टोबरमध्ये आहेत. लोकमानस त्या ठिकाणचा जाट शेतकरी हा प्रामुख्याने संपूर्णपणे बीजेपीच्या विरोधात आहे आणि ही खरी निवडणूक लोकांनी लढवलेली आहे मोदींच्या विरोधात आणि खट्टर यांच्या विरोधात. आपण जे एकूण संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन बघितलं, त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाच्या, विशेष करून हरियाणाच्या किसान शक्तीचा त्या ठिकाणी उद्रेक झाला होता. ज्या ठिकाणी किसानांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आलं, त्या ठिकाणी आता दिल्लीकरांना या ठिकाणी तुम्ही सत्तेत पुन्हा येण्यापासून रोखलं पाहिजे, हे जेव्हा प्रियांका गांधी सांगतात, त्याभोवती आता संपूर्ण 10च्या 10 सीटा आता इंडिया अलायन्सकडे येण्याची एक शक्यता निर्माण झालेली आहे. मोठ्या फरकाने इंडिया अलायन्समध्ये आप आणि 9 जागांवरती, 10च्या 10 जागांवरती इंडिया अलायन्स निवडून येऊ शकते. इतकं मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपी, मोदी आणि विशेष करून खट्टर यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा एक मोठा एल्गारच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे MSPचा मुद्दा तिथे अव्वल दर्जाचा आहे. जम्मू काश्मीरची सीट त्या ठिकाणी भाजपने कुठेही कॉन्टेस्टच केली नाहीये, त्यामुळे भाजपचा त्या ठिकाणी जम्मू काश्मीर लडाखमध्ये प्रश्नच येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 1 सीट जम्मू काश्मीरची, 10 सीटा हरियाणाच्या, 14 सीटा युपीच्या, 8 सीटा बिहारच्या, 8 सीटा बंगालच्या, 6 सीटा या तुमच्या ओरिसाच्या आणि 4 जागांवरती झारखंडमध्ये पूर्वीचं वातावरण जरी भाजपचं असलं तर आता सोरेन आणि त्यांची बायको या मैदानामध्ये, सोरेन जरी जेलमध्ये असले हेमंत सोरेन, तरी आत्ताचे संपत हे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस सहित आज ज्या ठिकाणी बीजेपीला अक्षरशः दे माय धरणी ठाय अशी परिस्थिती या आदिवासी राज्यात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या 4 सीटांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि 1 सीट मला वाटतं काँग्रेस लढवते आणि त्या ठिकाणी त्यांना विजय मिळण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे. हा विजय अर्थातच ऐतिहासिक असेल, कारण मुख्य नेता जेलमध्ये असताना त्याच्या भोवती जी काही सहानुभूती झारखंड मुक्ती मोर्चाच्या तमाम कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे, बीजेपी प्रचंड मोठ्या बॅकफुट आहे आणि अदानींचा जो कोळशाचा गैरव्यवहार आहे किंवा काळा व्यवहार आहे याविषयी झारखंड मुक्ती मोर्चाने अतिशय प्रभावी असा प्रचार केलेला आहे. त्या ठिकाणी मोदी आणि अदानींचा नेक्सस, बांगलादेशला स्वस्त वीज आणि स्वस्त कोळसा देण्याचा जो काही घाणेरडा प्रकार झारखंड मुक्ती मोर्चाने एक्सपोज केलेला आहे, त्यामुळे आणि हेमंत सोरेन यांना अत्यंत कारस्थान करून त्यांना तर जेलमध्ये डांबण्यात आलेलं आहे, याचा एक प्रकारे सूडच तिथले मतदार झारखंड मुक्ती मोर्चाच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देतील आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव होणं हे आजच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित आहे. या 4 सीटा झाल्यानंतर सर्वात महत्वाची कॉन्टेस्ट ही दिल्ली मधली आहे. मागच्या वेळची दिल्लीची कॉन्टेस्ट ही एकतर्फी होती, म्हणजे 50% जास्त मतदान, म्हणजे 50 ते 54 या टक्क्याचे मतदान 7च्या 7 जागांवरती बीजेपीने मिळवलं आणि त्या 7ही जागांवरती बीजेपीचा झेंडा जो आला
त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आताच्या ह्या 2024च्या वातावरणामध्ये आपल्या 7 उमेदवारांपैकी मनोज तिवारी पूर्व दिल्लीच्या ऐवजी दिल्लीला त्यांना रिटेन केलं आणि 6च्या 6 जागी नवीन उमेदवार दिलेत. हे का द्यावे लागलेत? याचं कारणच अँटी इन्कम्बन्सी हा भाग आहेच, परंतु हे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत एवढी ठाम खात्री झाल्यामुळे त्यांची उमेदवारीच त्यांनी काढून टाकलेली आहेत. पण मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार अशी ती पूर्व दिल्लीमधली लढत आहे, ही सर्वात मोठी ऐतिहासिक लढत होईल. हे दोनही बिहारी आणि त्या ठिकाणी यूपी आणि बिहारींची फार मोठी संख्या, अत्यंत गरीब वस्ती किंवा मध्यमवर्गीय वस्ती सुद्धा अत्यंत मर्यादित आहे आणि ज्याला असं पण म्हणतो झुग्गी झोपडी किंवा स्लम्स ज्या ठिकाणी जास्तीत जास्त आहेत, मग ते रिक्षेवाले असतील की दुकानदार असतील की छोटे व्यापारी असतील, ते गाडीवाले असतील, अशा तऱ्हेचं ज्यांचं हातावर पोट आहे अशीच बहुसंख्य लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. नाही म्हटलं तरी 18 ते 20 लाख एवढी प्रचंड मोठी गरिबांची लोकसंख्या, आणि ती सुद्धा दिल्लीला बाहेरून येणारे जे कामगार आहेत त्यांची लोकसंख्या आहे. आणि मी सांगितलं तसं बिहार आणि उत्तर प्रदेश मधले गरिबांची त्या ठिकाणी जी काही स्थलांतरितांची लोकसंख्या आहे, स्थलांतरितांच्या 2-3 पिढ्या त्या ठिकाणी आहेत, ते सगळे यमुना पार आहेत आणि त्यामुळे तिथे अनेक शहरी प्रश्न, त्यांच्या जीवनावश्यक गरजा त्या भागवल्या जात नाहीत आणि त्या ठिकाणी कन्हैया कुमारचा प्रचार अत्यंत प्रभावी आहे. काँग्रेसचा हा कॅन्डिडेट आज स्वतः निवडून येईलच, पण आपचे 4 आणि काँग्रेसचे 3 हे सर्वच्या सर्व आज अरविंद केजरीवाल जेलमधून सुटून आले, त्यामुळे त्यांच्या भोवती एक जी प्रचंड लाट आहे, त्यांनी ज्या दिवशी ते सुटले त्या दिवशी जे ओपिनियन पोल झालं तेव्हा 7च्या 7 जागा ह्या इंडिया अलायन्स जिंकू शकेल अशी शक्यता निर्माण झाली. अरविंद केजरीवाल यांचे रोजचे इंटरव्ह्यूज आणि त्यांचे रोड शोज हे त्यांच्या 4ही उमेदवारांना निवडून देऊ शकतील ही क्षमता त्यांची आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष मागच्या वेळेस सर्वच्या सर्व जागांवरती निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांचं आप पक्ष आणि काँग्रेस यांच्याशी मागच्या वेळेस जे काही ट्रायंग्युलर फाईट झाली त्याच्यामुळे आप पक्ष आणि काँग्रेस दोघे एकत्रितपणे जरी त्यांची ते मतदार एकत्र केलं तरी त्याच्यावरती सुद्धा 5 किंवा 10% मतदान जास्त भारतीय जनता पक्षाचं होतं. एवढा मोठा प्रभाव भारतीय जनता पक्षाचा त्यावेळेस असताना आपण हेही बघितलं की जेव्हा असेंब्लीच्या निवडणुका झाल्या तेव्हा 67 जागा या भारतीय जनता पक्षाचा पराभव करून आपच्या पक्षाने मिळवल्या आणि त्या ठिकाणी काँग्रेस सुद्धा एलिमिनेट जवळजवळ झाली. एवढंच नव्हे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 4 किंवा 5च निवडून आले. असेंब्लीला भरभरून लोकांनी, दिल्लीकरांनी आपला निवडून दिलं आणि त्याच्या आधी लोकसभेला आप पराभूत झाला, काँग्रेस पराभूत झाला, पण मात्र बीजेपी ही एका पुलवामा आणि मोदी लाटेत निवडून आली. आपण 2014 मध्ये जर बघितलं तेव्हा आप होती, काँग्रेस होती. त्या 3ही 14, 19 आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेला नंबर 2चा पक्ष हा काँग्रेस आहे. असेंब्लीला नंबर 1चा पक्ष हा आप आहे आणि नंबर 2चा पक्ष तो बीजेपी किंवा काँग्रेस हा समसमान आहे. पर्सेंटेज ऑफ वोट्स जर 2014चे जर बघितले तर आप आणि काँग्रेस दोन्ही मिळून बीजेपी पेक्षा जास्त आहेत, पण ते वेगळे लढले होते. 19ला सुद्धा ते वेगळे लढले, पण बीजेपी या दोघांना भारी पडली. पण आता इंडिया अलायन्स मध्ये एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती आप आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत आणि वातावरण इतकं वेगळं आहे की रोजच दिल्लीमध्ये संघर्ष, मग तो राहुल गांधीच्या संदर्भातला संघर्ष असेल काँग्रेसचा किंवा अरविंद केजरीवाल किंवा संजय सिंह किंवा सिसोदिया, या संदर्भात दिल्लीमध्ये रोजच मोदींविरुद्ध किंवा तिथल्या एलजी विरुद्ध म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर विरुद्ध रस्त्यावरचा संघर्ष होतो आणि तो मूलभूत मुद्द्यांवरचा संघर्ष आप आणि काँग्रेस लढताना दिसतात. आणि त्या ठिकाणी आज मोदींचा पराभव करायचा असेल तर आप आणि काँग्रेसने एकत्र यायला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी त्या दोन्ही नेत्यांना, जे एरवी तोंडही बघत नव्हते एकमेकाचं, त्यांना भान निर्माण झालं आणि त्यांची एकजूट आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये येताना दिसते. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि कन्हैया जेव्हा रोड शो मध्ये एकत्र येतात किंवा राहुल गांधी जेव्हा संपूर्ण दिल्लीमध्ये रोड शो करतात आणि कन्हैयांच्या मीटिंगला हजेरी लावतात तेव्हा न भूतो न भविष्यती अशा तऱ्हेची गर्दी रोड शो मध्ये आणि जाहीर सभांमध्ये दिसली आहे.
आणि परमेश्वराचा अवतार मानणाऱ्या मोदींना आता खरं म्हणजे फक्त त्यांच्या बाहुल्या मीडियालाच फक्त मुलाखती देता येतात. त्यांच्या रोड शोला, अमित शहाच्या रोड शोला लोक बधत नाहीयेत आणि त्यांचा प्रचार हा काउंटर प्रोडक्टिव्ह होतोय. एवढी टिंगल दिल्लीमध्ये. तो सुशिक्षित मतदार आहे, तो कामकरी मतदार आहे आणि त्या ठिकाणी दिल्ली ही मुंबई सारखीच अत्यंत महत्वाची आहे, किंबहुना ती राजधानी आहे. या ठिकाणी 7च्या 7 जागा या काँग्रेस आणि आपच्या या इंडिया अलायन्सला मिळतील. या अशा तऱ्हेचं स्पष्ट चित्र आहे. आता हे जे पर्सेंटेज मागच्या 2019 आणि 2024 बघितलं तर दोन्हीमध्ये कंपॅरिझन नाही आहे. करण्यासारखी परिस्थिती पण नाही आहे. परंतु प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी निहाय जर बघितलं तर दक्षिण दिल्ली आणि करोलबाग सारख्या ठिकाणी किंवा मध्य दिल्ली या सर्व ठिकाणी आपची प्रचंड ताकद, त्यांच्या नेत्यांना जेल झाल्यानंतर सुद्धा एक सहानुभूतीच नव्हे तर वैचारिक लढत देण्याची क्षमता जी आपची निर्माण झाली आहे आणि त्यांचं शहरी भागामध्ये जे आरोग्य आणि शिक्षण या बाबतीत शहरी मध्यम वर्गामध्ये जे काम दिसतंय, होय त्याचाच बोलबाला जास्त आहे. आणि अशा एका सिटिंग मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान हे एक्सपोज झालेले आणि तिथे बीजेपी, मोदी, शहा यांचे सुप्रीम कोर्ट किंवा दिल्ली कोर्टाच्या संदर्भात जे काही ताशेरे आहेत हे लोकांच्या डोक्यात भरलेले आहेत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा मतप्रवाह आज केजरीवाल, संजय सिंह किंवा काँग्रेसचे राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष ह्यांच्या एकजुटीने आज दिल्लीमध्ये 7च्या 7 जागा मिळतील अशा तऱ्हेचं एक वातावरण आहे. आत्ताचं जे काही वोटिंग आहे हे मागच्या वेळेस एवढंच वोटिंग होईल अशा तऱ्हेने सकाळपासूनचं वोटिंग चाललंय. त्यामुळे वोटिंग पर्सेंटेज मध्ये मोठे बदल जरी घडले नाहीत तरी 17C फॉर्म जो सुप्रीम कोर्टात काल आम्ही अपलोड करणार नाही असं जेव्हा इलेक्शन कमिशनने सांगितलं आणि त्याला मान्यता दिली सुप्रीम कोर्टाने की तुम्ही सावकाशीने करा, तुमचं काम तुम्ही करा आणि जुलैमध्ये आपण भेटू. पण त्या ठिकाणी 17C फॉर्म या संपूर्ण 58 जागांवरती अत्यंत कळीचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे आजचं मतदान झाल्यानंतर त्याचे आकडे, प्रिसाइडिंग ऑफिसरची सही आणि कॅन्डिडेटच्या रिप्रेझेंटेटिव्हची सही, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हा 17C फॉर्म याचे आकडे हे वेबसाईटवरती जरी इलेक्शन कमिशनने टाकले नाही तरी लढतीच असणारे जे इंडिया अलायन्सचे पक्ष आहेत आणि भारतीय जनता पक्ष आहेत हे 17C जरी इलेक्शन कमिशनने नाकारला तरी त्या दृष्टीने आत्ताचे 58 आणि 1 जूनचे 57 जागा आणि आतापर्यंत झालेले 400 जवळजवळ 83 जागा या सर्व जागांवरती 17C याच्या आधाराने प्रत्येक कॅन्डिडेटने सुप्रीम कोर्टामध्ये 1 जून पर्यंत जाण्याची तयारी ठेवावीच लागेल. कारण कालचा सुप्रीम कोर्टाचा व्यवहार इलेक्शन कमिशनला तुम्ही तुमचं काम करा, आम्ही तुमच्या ढवळाढवळ करत नाही, तुम्ही 17C अपलोड करण्याची काही गरज नाही असं करून त्यांनी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांचा अर्ज फेटाळला. पण त्याचा दुसरा अर्थ असा की उर्वरित 483 ठिकाणी जी निवडणूक झाली आहे त्या सर्वांनी आपल्या सर्व ठिकाणचे 17C जमा करावेत, प्रत्येक कॅन्डिडेटने, प्रत्येक पक्षाने. आणि आपण जर जिंकणार असू तर आपल्याला पराभूत करण्यासाठी जर इलेक्शन कमिशनचा मोदी आणि अमित शहा वापर करणार असतील तर आपल्याला आपली पिटिशन, आपली केस ही होमवर्क करून तयार ठेवावी लागेल. ते आजपासून ते 1 जून पर्यंत हे प्रत्येक कॉन्टेस्टंटला करावीच लागेल. कारण इलेक्शन कमिशन हा जर क्रिकेटच्या मॅच मधला 3ही अंपायर जर भारतीय जनता पक्ष घेऊन खेळू लागला, इसीला जर काखेत मारून जर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाशी खेळू लागला तर मग सुप्रीम कोर्टाकडे शेकडोनी पिटिशन्स 1 जून पर्यंत जाणं, 17C फॉर्म घेऊन हे आमचे आकडे आणि तुमचे आकडे दाखवा असं उलट इसीला चॅलेंज देणाऱ्या पिटिशन्स तमाम 548 मतदारसंघातून येणं, हे जर झालं नाही
तर 4 जूनला कुछ भी हो सकता है असं म्हणणारे जे लोक आहेत त्याच्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे आजची निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी प्रिसाइडिंग ऑफिसर कडून 17C फॉर्म नीटपणे सही घेऊन डाटा भरून त्याची फाईल करणं, त्याची पिटिशन करणं, असं सर्व उमेदवारांना म्हणजे ज्यांना निवडून येण्याची शक्यता आहे त्या महत्वाच्या इंडिया अलायन्सच्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांची काळजी ईसी आणि भाजप घेतील, पण इंडिया अलायन्सच्या उमेदवारांना आपल्या स्वतःची काळजी करायला लागतील. ते शिवसेनेचे असतील, ते काँग्रेसचे असतील, ते एनसीपी शरद पवारांचे असतील, ते बीजेडीचे असतील, आरजेडीचे असतील, अखिलेशचे असतील किंवा डीएमकेचे असतील किंवा डावे असतील किंवा बाकीचे कोणी असतील, या सर्वांना आपल्या मतदारसंघामध्ये ईसीने गडबड करू नये याकरता काळजी घ्यावीच लागेल. अशा तऱ्हेने कालच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय याचा बोध घेऊन आज संध्याकाळी प्रिसाइडिंग ऑफिसची सही, उमेदवारांच्या प्रतिनिधीची सही आणि तो 17C फॉर्म मी यासाठी मुद्दामून सांगितलं कारण आज सेमी फायनल आहे, उद्या फायनल आहे, पण खरी फायनल ही 4 जूनची आहे. पण त्याच्यापेक्षा एक फायनल सुप्रीम कोर्टात पण येणं बाकी आहे कारण इलेक्शन कमिशन इज ट्राइंग टू प्ले ए फाऊल गेम आणि हा फाऊल गेम चेकमेट करायचा असेल तर लोकशाहीमध्ये पुन्हा पुन्हा कोर्टामध्ये जावंच लागेल आणि त्याकरता जिंकून येणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच इंडिया अलायन्सच्या उमेदवारांना जे आजच 272च्या पुढे गेलेत त्यांना पिटिशनची तयारी करायला लागेल असंही मला या ठिकाणी विश्लेषण संपवता सांगायचंय. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की 58 जागांपैकी बीजेपीच्या जागी मागच्या वेळेस 40 आणि प्लस बाकी त्यांच्या अलायन्सकडे असल्या तरी आता या ठिकाणी 50% जास्त जागा या बीजेपीला गमवाव्या लागतील अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. म्हणजे 58 पैकी 25+4 म्हणजे 29 ते 30 जागा या इंडिया अलायन्सच्या हातात येतील अशा तऱ्हेची एक सुंदर परिस्थिती आहे. पण संघर्ष हा आजच्या पुरता जाणार नाही तर तो सुप्रीम कोर्टापर्यंत नेण्याची तयारी इंडिया अलायन्सला दाखवायला लागेल कारण इलेक्शन कमिशन फाऊल गेम करतोय हे स्पष्टच दिसते. धन्यवाद. इथेच थांबतो.